आई तुम्हाला म्हटलं ना मी बरोबर करतो म्हणून. पप्पू सुलोचनाले घरी आण पप्पू. मी लय परेशान झालो आता. घराच्या बाहेर निघाले तोंड नाही राहिलं. कोणी म्हणते शंकर तू किती गरीब आहेस, ती बायको खून करणारी आहे. ऐकून ऐकून थकलो मी पप्पू आता. मनीषानं लय बदलामी केली. चल येतो मी वावरात चाललो. आता पाहू नका मले. दादा वावरात नको जाऊ तू, घरीच थांब. तू जीवाचं कशानं काही करशील का अजून? तुले पाहायला यावं का आम्ही? नाही नाही पप्पू, मी जीवाचं काहीच नाही करत. मला घरी गमून नाही राहिलं. मी वावरांदी झाडाखाली बसून राहतो. देवा काय परिस्थिती आली देवा, नवरात्र तोंडावर. कसं करू देवी मा? असं वाटते जावा चाकू घेऊन आणि खुपसून टाका तिच्या पोटांदी. कशी माजली एवढी तर. आई पप्पू येतो मी. पप्पू तिची माई आली नाही का आपल्या घरी? येतो म्हणेन ते. थांब आई तू आता, मी पाहतो बरोबर सगळं. तिला कबूलच कर आता. केस मागा घे म्हणून. पाहतो नाही. आली आमच्या घरांदी सत्यानाश करून टाकला सगळा. सत्यानाश करायले पाय ना. मनीचे बाबा येतो म्हणत ना, जाऊन बसले तीर्थाले. तेले काही घेणं देणं नाही घरातलं. पाहतेच शकुनी रिकामचोटच आहे. अरे बाप, आमच्या झोपा खराब करून सट पसरली मनीषा तू. झोपही बरी येऊन राहील तुले. खुशी झाली ना? इकडे सगळं घर परेशान. जेवण नाही केलं कालपासून. वहिनी बिचारी तिकडे जयलांदी. आयुष्यात नशीन वाटलं वहिनीले पप्पूची बायको अशी करीन म्हणून. आणि हे सट पसरली. थांब म्हणा तू आता, कशी तुझी झोप मोडतो. मनीषा झोपली काय मनीषा? ओ मनीषा झोपली काय? उठ ना, पाहि ना आईची तब्येत खराब आहे ना. काय झालं पप्पू आईली? आईची तब्येत खराब काय झाली? मनीषा पाहि ना, डॉक्टर म्हणे आईले अटॅक येऊन राहिला म्हणे. तुम्ही काळजी अजिबात टेन्शन नका देऊ म्हणे. कोणत्याही गोष्टीची काळजी देऊ नका म्हणे या बाईले, नाही तर या बाईचं मरण आताच आहे म्हणे. मनीषा आईनं सांगितलं, मनीषाला सांगू नको. तू माहित नको करू, मी तुला सांगितलं म्हणून. मनीषा मग आईचा जीव वाचव मनीषा, ते हाती आहे. आई कुठे गेली आई? थांब मनीषा, असे बस्तर नाही येत ना तू. अशी तुले बस्तर आणा लागते. काय माहित आता काय होते तर. पप्पूला सांगितलं दोन्ही इलाज करतो. चल आराम करतो, नाही तर मलाच मरण जवळ येईन. आई कुठे गेली आई? मनीषा थांब मनीषा, बाबा पण येऊन राहिले आज. बाबाचा फोन आला होता तीर्थावरून. किती दिवसाचे गेले बाबा. बाबानं तर तुले पाहिलंही नाही मनीषा. खरंच काय पप्पू? मी ऐकलं बाबाचा स्वभाव खूप चांगला आहे म्हणतात. मनीषा तूच विचार कर. बाबा आले, बाबाला जर असं माहित पडलं की आपली सून जयलांदी आहे, सांग बाबाच्यावर काय भीतीन. असं ना व्हा आई बाबा एकट्टाच ते दोघायले मरण यावं. दोघायले एकाच गाडीत न्याय लागीन, सांगता नाही येत मनीषा. पप्पू असा कोण विचार करू राहिले तुम्ही? शुभ शुभ सोचा. आता नवरात्र आहे मस्त. देवी बसते आपल्या मूल्यात. काहीच काळजी करू नका तुम्ही. नाही मनीषा, त्या हाती आहे सगळं. घराची इज्जत सगळं त्या हाती आहे मनीषा. त्या पाया लागतो लागला तर मी मनीषा, पण नाही. केस मागा घे मनीषा तू. पण आजी तब्येत पोद्या मला. आईले सांगा लागेल, झोपून राह तू, नाटक कर. आई मी तर म्हणतो चांगलं धुनकावलं पाहिजे मनीषाले पप्पून. त्याच्याशिवाय बसरच नाही येते. घरात आता राजा म्हणून बसली. सासूली किंमत नाही, जेठाली किंमत नाही. तिला साथ आहे ना शांतीची. पाहतो ना शांती किती साथ देते तिले तर. आई कुठे गेली आई? ये ना म्हणा. कुठे जाऊ घरदार सोडून? आई आई झोप नाही. काय रे? आई तरी मनीषा येऊन राहिली ना पाहिले. नाटक कर लवकर. दुख्यास नाटक कर. सांगितलं मी अटॅक आला म्हणून आईले. नाटक कर. आई कुठे आई? अरे पप्पू तुम्ही कोण चालले गेले? आता दिसले पण मला तुम्ही. इकडे या. मनीषा बाबा आले काय पाहिलं? चक्रच मारून राहिले मी बाबासाठी. किती दिवसाचे गेले ना बाबा. आई तुम्हाला काय झालं आई? कोण तुम्ही राहून राहिल्या? काय करू मनीषा. आता पाहिलं पप्पूचे बाबा घरी येतात. 6 महिन्यापासून घरी नाही आले. लग्नही केलं तर आले नाहीत घरी. आता काय म्हणतील शकुनी, त्यावर मी जबाबदारी सोडली होती घराची. त्या काय धिंगाणा केला घराचा. विचार करू पण सगळं तब्येत खराब होऊन राहिली. काही नाही देवाला म्हटलं आता मला डायरेक्ट मरण दे बापा. नाही आता जगायची इच्छा संपली. झालं आता 2 पोराचे लग्नही पाहिले. आता नातू हो ना हो काही करायला लागत नाही. देवा पटकन उचलून घे रे बापा मला आता. पप्पू
आईला काही खाय प्यायला आणा ना तुम्ही. डॉक्टर गेले काय? हा मनीषा, डॉक्टर गेले. डॉक्टरने सांगितलं काहीच टेन्शन देऊ नका म्हणून. आई आता तुम्ही काळजी काय करू राहिले मग? मस्त आरामात जेवण खावण करा, पोटभर. वाटल्यास तर मी स्वयंपाक करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ स्वयंपाकाचं. बरोबर आहे पप्पू. आईले स्वयंपाकाचं खूप टेन्शन आलं होतं. आई काळजी नका करू, आता मी करतो स्वयंपाक. आता बरं वाटते मला. थांबा, मी साखर पाणी करून आणतो. सुलोचना, कुठे गेली सुलोचना? लवकर सुलोचना, तोंडात पाणी टाक माय. सुलोचना, आता मरतो मी, आता नाही वाचत. थांबा, साखर पाणी आणतो मी. पाय बरं पप्पू, लय अठ्ठर आहे ना ती, जब्बर तोंडाची. पाय उगायते काय, ते तर हसते मस्त. सासू लढून राहिली तर पप्पू तिला काहीच फरक नाही, तुला सांगतो. आई मनीषा येईन ना, तू झोप झोप चुपचाप. एकदम नसते होत नाही, तू झोप बरं. पप्पू इकडे या बरं. आलो 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 मनीषा. शांती, कुठे गेली शांती? शांती इकडे ये ना. काय होय चिंताचे बाबा? शांती 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 सुनी समोर आवाज देत राहता मेरा. बरं वाटते तुम्हाला? जाऊ दे शांती, उद्यापासून शांताबाई म्हणत जाईन बस. तुला माहित आहे काय, जवळ बाई येऊन राहिले म्हणून. जवळ बा काय केलं रिंकून अजून? सविता, अव माई माझी शकुनाबाईच्या घरचा पाहुणा ना, बहीण जवळ माया. तुला तर जवळ म्हटलं की एकच दिसते डोळ्यानं. शंकरची बाबा येऊन राहिले. मी म्हटलं कोणते जवळ पाहिजे राहिले अजून. रिंकूचं काय झालं? काय काय झालं रिंकूले? चिंताजी बाबा, तुम्हाला बहीणचं घर सोडून दुसरं काही सुचते काय? ना पोरीचं ना पोराचं. रिंकूले दिवस गेले ना, आबाजी होऊन राहिले ना तुम्ही. ऐका तुम्हाला माहित काही? नाही शांती, माहित नाही मला काही. शांती चल ना, पाय ना किती मोठ्या तीर्थावर येऊन राहिले माहीत जवळ. चल ना आपण त्याचे दर्शनाला जाऊ ना. ऐकलं नाही, तीर्थ करून आलेल्याचे दर्शन घ्यावं म्हणून. ते तर तुला चांगलाच माहित असेल. जाऊ जाऊ, धीर धरा. शांतीले नेतो, शांतीले चपड चापड करून. मानली तर मानली मनीषा. शकुनाबाईचा फोन आलता ना मला, शांतीला समजून सांगून आणजो म्हणून. शांतीले झाली तर झाली प्लॅनिंग सक्सेस. सविता मी जाऊ का मग मनीषाच्या भेटीले? आई आताच कुठेच नको जाऊ तू, थांब संध्याकाळी आपण सोबतच जाऊ. सकुबाई आले का तुम्ही? हा नाही, मीच फोन करून बोलून घेतलं होतं आईले. म्हटलं चल आपण संध्याकाळी जाऊ म्हटलं. आई तुम्ही बी चल जा आमच्या सोबत. अरे माहिती आहे का तुले, आज मनीषाचे सासरे येऊन राहिले, तीर्थाला जायला होते. हो का आई? मग बरं ना, आपण त्या निमित्ताने गेल्या जाते. आई चल जा ना तुम्ही पण. हा जाऊ आपण. शांताबाई एक सांगा बरं मला. आई आता खालच्या मनांनी अजून थांब ना सविता. शांताबाई मनीषानं जे केलं ते चांगलं केलं ना? हा सकुबाई, एकदम चांगलं केलं. नाही तर काय तिला भेटा काय? आज त्याने हिरीत लोटलं, उद्या ती यंत्रण पाहिजे होय. अशीच हाई पावती दिले. तुम्ही मनात आणू नका कोणते कोणते विचार. आई मायाला काही सांगू नका तुम्ही आता. माया मग अजून तोच तो विचार करत बसते. चला बसा तुम्ही जेवण करायला, ताट वाळून आणतो मी. हा सविता जा यार. सकुबाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं बरोबर होते. पोरीले नांदियाचं आहे ना तुम्हाला? हा शांताबाई, काय करता घरी बसून? नांदव्याचंच आहे. जाऊ दे आता, तुम्ही आता सगळं बरोबर आहे. सविता थांब, मी तुला वाहू लागतो. जाऊ दे ना आता, युवई बाबी घरी येऊन राहिली, आता अजून चांगलं होते. चिंताजी बाबा कुठे गेले? ताट आणतो म्हटलं वाळून. शांती चलते ना मग शकुनाबाईच्या घरी. चिंताजी बाबा तुम्ही म्हटलं आणि मी येणार नाही काय? आपण संध्याकाळी जाऊ. सकुबाई बी आली, सकुबाईला बी घेऊन जाऊ ना आपण. वा वा, माई नंदाई आले, नंदाजी भेटायला काय जात नाही काय मी. चल शांती मग वाळतात, हातपाय धुवून येतो मी लवकर. चिंताजी बाबा तुमच्या मनातली प्लॅनिंग मी ओळखली बरं, ओळखली ना सगळी. तुमच्या मनात काय सुरू आहे तर. तुमच्या बहिणीला चैन नाही, तुम्हाला चैन भेटेन काय? सांग मला धंदा करावा लागते. मी सुलोचना असते, कधीच मला स्वयंपाकापाशी बसू दिलं नसतं तिनं मला. आई काय झालंय तुम्हाला? कोण राहून राहिला तुम्ही? आज तर तुम्हाला खुशी वाटायला पाहिजे. आज तर बाबा घरी येऊन राहिले. काही खुशी नाही, सुन माई जयलांदी आहे, काय खुशी वाटेल मला. आई सुलोचना ताईनं कर्म तसे केले, त्याची सजा भोगाच लागत असते. तुम्ही सांगून देते मग असं करू नको म्हणून. किती चांगली प्लॅनिंग केली ते ना माझ्या जीव घ्यासाठी. मनीषा तू एवढी ठसन करू नको. लक्षात ठेव तू कोणासोबत बोलून राहिली. माई रडून राहिली आणि तू मायाला बोलून राहिली काय? पप्पू माहिती असते म्हणून राहिल्या सुलोचना सुलोचना. पाहिलं नाही काय मग कसं केलं तर? तुम्हाला मै कदर नाही येऊन राहिली, आणि ते जैलांनी गेला तर त्याची कदर येऊन राहिली तुम्हाला. मला विचारलं का तुम्ही कधीतरी कुठे लागलं काय लागलं?
जबरदस्तीचं खाणं देऊन राहिले मला तुम्ही. तुम्हाला काय समजून राहिलं नाही काय मी काय आणि ते काय? तुम्हाला सांगतो मी, डबल असा विषय करायची गरज नाही तुम्हाला. मनीषा, आणि अजून एक लक्षात घ्या, तुम्ही तुम्ही जर म्हणसान मला मागं केस घे, अजिबात मी घेणार नाही आहो. आणि तुला ते राहायची गरज बी नाही आहे. मग दिवस घेऊन घे माझ्यापासून. मी अजिबात वागवणार नाही तुले. अशी खुनारी बायको पाहिजे नाही घरात ती माय. खुनारी बायको? मी खुनारी आहो काय? म्हणजे भाजी खुनारी आहे ना, भाजी खून करून राहिली ना तुमच्या बायकोचा. हे समजलं नाही का तुम्हाला? अजून तुम्ही भाजीची केअर करून राहिले. मनीषा, बाबा संध्याकाळी येतात. बाबा याच्या पहिले वहिनी घरी आली पाहिजे, हे लक्षात ठेव तू. हे तुले समजून नाही सांगू राहिलो मी. तुले आणण्यासाठी धाडून राहिलो होता तिचा पोलीस स्टेशन मध्ये. आज तू गेली पाहिजे आणि तिले घरी घेऊन आली पाहिजे वहिनीले. लक्षात ठेव तुम्ही काय म्हटलं, तरच पुढचं पाऊल उचलचं. अरे बाप, म्हणजे मला धमकी देऊन राहिली सगळेजण. जेलातून काय, जेलातून काय? नाही काढणार मी जेलातून. काय होते तर पाहून घे. किती जब्बर असो मनीषा तू. आता नवरात्र आहे, दुर्गादेवी बसते आपल्या मोल्यांदी. सोलोच्यानं रोज आरती करायला जात जाय. सगळे लोक थू करतील आपल्याला. मनीषा ऐक ना मनीषा, त्या पाया लागतो मनीषा मी. तू केस मागं घे मनीषा. नाही घेणार मी मागं, पाहून घेईन काय होते तर. पाहतो थांब तू आता. तुला बी दाखवतो मी काय करायला लागते तर. शकुनाबाईचा कुठे स्वभाव पाहिला ते, कसे मागं नाही घेत ना केस, तर मी आणतो आज. मंडळी, आज जाऊ आपण मनीषाच्या घरी. मनीषाचे सासरे येऊन राहिले तीर्थावरून. काय आहे काय नाही तिच्या घरी तुम्हाला दाखवतच मग उद्याच्या व्हिडिओत. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. लीला पाटणकर, लीना गोडम, नर्मदा जालिंदर बेडके, भूमी कावरे, शारदाताई चंदन शिवे, मुंबई कल्याण. मंडळी, ज्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल तर नक्कीच नावाचे कमेंट करा. पण पहिले चॅनल सबस्क्राईब करा बरं. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.